नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली शेती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, यावर्षी जर तुम्ही कापूस पेरणार असाल तर ह्या व्हिडिओमध्ये काही गोष्टी सांगणार आहे. त्या गोष्टीची तुम्ही जर कधी काळजी घेतली नाही तर आपल्या पिकामध्ये उगवण क्षमता कमी होऊ शकते, दुबार पेरणीची वेळ येऊ शकते आणि उत्पादनातही मोठी घट होऊ शकते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती उपयोगी वाटली तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. तर मित्रांनो, सुरुवातीची पहिली गोष्ट म्हणजे कापूस पेरणीसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती पेरणीसाठी योग्य पावसाची वाट पाहायला पाहिजे. शेतकरी काय करतात, पहिला पाऊस पडला की लगेच पेरणी करतात, पण पेरणीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा असणे आवश्यक आहे. फक्त वरवर ओलावा असेल आणि नंतर 8-10 दिवस पाऊस पडला नाही तर उगवण प्रभावित होऊ शकते. म्हणून हवामानाचा अंदाज घेऊन जमिनीत चांगला ओलावा झाल्यानंतरच पेरणी करायला पाहिजे. त्यानंतर मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे बियाण्याची निवड करताना काही गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. योग्य बियाण्याची निवड करता आली पाहिजे. मित्रांनो, कापसाच्या उत्पादनात बियाण्याची भूमिका खूप मोठी असते. नेहमी प्रमाणित आणि विश्वासार्ह बियाणे घेतले पाहिजे. बियाण्याच्या पिशवीवर उगवण क्षमता, उत्पादन वर्ष आणि वैधता तपासली पाहिजे. स्वस्त किंवा अनधिकृत बियाण्याच्या मागे लागू नका. आणि बियाण्याची निवड करताना आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आधीच्या वर्षी जे बियाणे घेतले आहे, ज्याचा उतारा चांगला आला आहे, त्या बियाण्याची शक्यतो निवड करायला पाहिजे. म्हणजे त्यानंतर मित्रांनो, 3 नंबरची गोष्ट म्हणजे बीज प्रक्रिया करायला विसरू नका. अनेक शेतकरी ही गोष्ट दुर्लक्षित करतात. बीज प्रक्रिया केल्यामुळे सुरुवातीच्या बुरशीजन्य रोगापासून संरक्षण मिळते आणि उगवण चांगले होते. शिफारसीनुसार बुरशीनाशक आणि जैविक बीज प्रक्रिया करायला पाहिजे. मित्रांनो, यानंतर 4 नंबरची गोष्ट म्हणजे आपण योग्य खताची तयारी करून ठेवली पाहिजे. कपाशीला लागणारी खत आधीच उपलब्ध करून ठेवले पाहिजे, कारण पेरणी झाल्यानंतर खत उपलब्ध नसेल आणि त्यावेळेस जर बाजारात पण आपल्याला खत भेटलं नाही वेळेवर तर आपल्याला खतासाठी धावपळ पण होते आणि पिकाला वेळेवर खत न मिळाल्यामुळे ते नुकसान होऊ शकते. मित्रांनो, यानंतर 5 नंबरची गोष्ट म्हणजे आपल्या शेतातील पाण्याचा निचरा व्यवस्थित करणे. जास्त पाऊस झाल्यास शेतात पाणी साचू नये यासाठी नाल्या आणि निचऱ्याची व्यवस्था करून ठेवावी. कापूस पिकाला पाणी साचणे अजिबात सहन होत नाही, त्यामुळे सुरुवातीच्या काळात रोपे खराब होऊ शकतात. म्हणून आपल्या शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मित्रांनो, यानंतरची गोष्ट म्हणजे योग्य अंतर आणि पेरणीची योग्य खोली ठेवणे. मित्रांनो, खूप खोल किंवा खूप उथळ पेरणी करणे टाळले पाहिजे. योग्य अंतर ठेवल्यास रोपांना पुरेसा सूर्यप्रकाश आणि अन्नद्रव्ये मिळतात. यामुळे वाढ चांगली होते, उत्पादनात पण वाढ बघायला मिळते. कपाशी लागवडीची आपल्या जमिनीनुसार योग्य अंतर कसे निवडायचे यावर आम्ही एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ पण आपण नक्की बघा, त्यात संपूर्ण आपल्याला माहिती भेटून जाईल. त्या व्हिडिओची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा ह्या व्हिडिओच्या शेवटी तो व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल. तर मित्रांनो, कापूस पेरणीपूर्वी या सर्व गोष्टी लक्षात ठेवून पेरणी केली तर तुम्हाला खूप छान रिझल्ट बघायला मिळतील. या गोष्टींची काळजी घेतली तर पिकाची सुरुवात चांगली होईल आणि उत्पादन वाढण्यास मदत होईल. तुम्ही यावर्षी किती एकर लागवड करणार आहात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशा शेतीविषयक माहितीसाठी आपली शेती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.